दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या वतीने वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख होते। सह अध्यक्ष म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती। व्यासपीठावर तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि काही अधिकारी उपस्थित होते। 3 वर्षांच्या गॅपनंतर होत असलेल्या या आमसभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावागावातून कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आमसभेवर भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व दिसून आले। या आमसभेमध्ये पोलीस प्रशासन सर्वाधिक लक्ष झाल्याचे दिसून आले। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये चालणारे अवैध धंदे, देशी दारू विक्री, मटका, बेकायदेशीर कत्तलखाने यावर उपस्थित नागरिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले। कार्यकर्त्यांपेक्षा स्वतः आमदार सुभाष देशमुख हेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज दिसून आले। विशेष करून मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालत असलेल्या अवैध धंद्यांबाबत सर्वाधिक तक्रारी आल्या। त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांऐवजी पोलीस उपनिरीक्षक बैठकीला आल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सुद्धा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयात ते गंभीर दिसून आले। जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या गैरहजेरीवरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। वाढत चाललेला गोंधळ आणि आक्रमक कार्यकर्ते पाहून आमदार कल्याण शेट्टी यांनी या विषयात मी आणि सुभाष बापू दोघे एकत्र बसून यावर ठोस निर्णय घेऊ असे सांगताच सर्वजण शांत बसले। जमिनीच्या खाली क्या बोलते कुरगोटला कत्तलखाना आहे। आपण अत्यंत चुकीची उत्तरं देत आहात। म्हणजे काहीच माहिती नसल्या तर जो मानता त्या वस्तुस्थिती सांगता हेच समजायला कळत नाही। मटका चालू नाही म्हणतात, संपूर्ण तालुका म्हणते मटका चालू आहे, अवैध धंदे चालू आहे, राजरोज हप्ते चालू आहेत, जनतेची लूट व्हायला लागली आहे। मला असं वाटतं की आपलं दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे। म्हणजे गटविकास अधिकारी, तहसीलदार याची सगळ्याची प्रोसेसिंगला नोंद आहे, प्रोसेसिंगला नोंद आहे। आणि एवढी अत्यंत चुकीची उत्तरं, म्हणजे मी मान्य करतो यातल्या एखाद्याला कोणी म्हणलं असतं तर पूर्वग्रह दृष्टी ठेवून तक्रार करतो, मान्य करतो। भावना जर समजल्या, अवैध धंदे कोकाळलेल्या, ते कुठेतरी कंट्रोल तुम्ही लोकांनी केलं पाहिजे। तुमचा कुठेही दबाव नसल्यासारखं वाटत। आता जेवढ्या चोऱ्याच्या तक्रारी आपल्याकडे आहेत, मग त्या छोट्या मोठ्या किती तक्रारीचा तपास लावण्यात यश आले असते। अरे बाबा आतापर्यंत गेल्या वर्षभरात सोडून देऊ, गेल्या वर्षभरात किती चोऱ्या झालेल्या आहेत, तक्रारी किती आले आणि त्याचा तपास किती झाला। तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा, मी इतकी छान उत्तरं दिली, आपल्या पोलीस स्टेशनची छान वाटली। माहिती तर कशा येतो वर्ष बोर्ड लावलाय ना तिथं। उलट माझ्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण मला मदत केलेली आहे, म्हणून गुन्हा दाखल केला आहे मी, आणि त्या गुन्ह्याचा तपास आज करता येत नाही। उलट हे आदरणीय साहेब आले, ह्या साहेबांना काहीच तिथली माहिती नाही। तिथली माहिती अविनाश पाटील म्हणून एक तिथे दप्तर अडले आहेत। मी पोलीस स्टेशन चालवतो म्हणून मला दम देत आहेत ते बापू साहेब। एक सोडून 2 चोऱ्या झाले। 2023 ला माझा गुन्हा दाखल झाला, बॉम्ब डाटा केला, सीडीआर केला, मी काही माहिती दिली तर त्यांना मला आमने सामने करून माझा जीव मारण्याचा आहे आत्मघात प्रयत्न केलाय। बापू साहेब हा गंभीर बाब आहे, ह्या आमच्याकडे झाली।
अतिशय गंभीर बाब आहे. मला पोलीस स्टेशनला येण्यासाठी मज्जाव घातल्याचा पाठलाग. माझी बायको 32 वर्ष पोलीस खात्यात सेवेत आहे. शाळेच्या पाठीमागे सोडून घेत असं तो विषय नाही. पोलीस कागदावरती बंद म्हणणं चुकीचं आहे. एवढं सगळ्यांच्या भावना आहे की चालू आहे. बरोबर आहे. माझं मत आहे की तुमची दहशत नाही. दहशत नाहीपेक्षा 19-20चा बस हे असं बोलत नाही. सगळेच मला मागच्या चालू तुम्ही एकटेच म्हणता नाही. बरंच कसं ठेवा थोडा एक अख्खा दक्षिण सगळं झाला बंधू सर्व अख्ख्या वर्षभरात बाकी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.